नमस्कार. मागच्या 2-1 दिवसापासून आपल्या सर्वांचे फोन, मेसेज मला, माझ्या परिवाराला येत आहेत, की नेमकं काय झालेलं आहे. तर मागच्या 2-3 महिन्याआधी जेव्हा आपण हे आंदोलनं, ही चळवळ जेव्हा सुरू केली, रस्त्याचा विषय असेल, टोलचा विषय असेल, आदिवासी समाजातील काही प्रश्नांचा विषय असेल, त्या विषयांना घेऊन सातत्याने मी काम करत आलो. कुठलाही स्वार्थ नसताना मी काम करत आलो. माझ्या वडिलांची 2-3 महिन्याआधी आर.सी. पटेल संस्थेत माझे वडील शिक्षक आहेत. 2-3 महिन्याआधी काहीही कारण नसताना त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर 27 ऑक्टोबरला शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी थोडीफार मदत मिळेल. यासाठी आपण आंदोलन केलं, शेतकरी एल्गार मोर्चा काढला. त्या कारणास्तव माझ्या वडिलांना परवा रात्री 10:30 वाजेला निलंबित करण्यात आलं. खरं तर ह्या लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आपण, म्हणजे मी, जेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो, पण जेव्हा माझ्या परिवारावरती ही गोष्ट आली, तेव्हा मात्र मला कळलं की आपण कशा पद्धतीने जगत आहोत. माझा कोणालाही विरोध नव्हता, माझं कोणालाही समर्थन नव्हतं. फक्त शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश व्हावा, ज्या पद्धतीने इतर तालुक्यांचा समावेश आहे जिल्ह्यातला, त्या पद्धतीने तुटपुंजी मदत तरी शेतकऱ्याला मिळावी, ही आशा होती. मला बोलता येतं, मला त्या आंदोलनात बोलता येतं, भाषणं करता येतात आणि ह्या सगळ्या चळवळी उभी करता येते. म्हणून शेतकऱ्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की तुम्ही हे करा, आणि तेव्हा आम्ही जाऊन हे चळवळ उभी केली. परंतु की एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकीय सूड भावनेतून तुम्ही एका परिवारावरती अशा पद्धतीने वार करतात. माननीय भाईसाहेब, आम्ही कधीही तुमचा विरोध केला नाही, आजही केला नाही, पण फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी बोललो. आदिवासी समाजासाठी गेल्या महिन्यात आम्ही काम केलेलं होतं. आम्ही वारंवार टोल नाक्याच्या विरोधात लढलो, रस्त्यासाठी लढलो. यासाठी तुम्ही बदली केली, यासाठी तुम्ही निलंबित केलं का, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. माझा परिवार फार लहान आहे, माझ्याकडे नाही, फक्त नोकरीवरती आम्ही जगतो आहे आणि तीच नोकरी आमच्याकडे होती. कुठलंही कारण नसताना फक्त शेतकऱ्यांसाठी कोणी बोलू नये यासाठी जर का तुम्ही ही बदली केली असेल, तर मी आमच्या भावना फार तणावाचं वातावरण होतं. माझ्या घरात मागच्या 2-3 दिवसापासून शोकाकुलसारखं वातावरण झालेलं आहे. माझ्या आईवडिलांचं वातावरण खराब झालेलं आहे. माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते एवढ्या दिवसापासून. पण आम्ही फार छोट्या घरातले आहोत, आम्ही फार लहान आहोत, आमची लायकीही नाही कोणाची बरोबरी करण्याची. पण शेतकऱ्यांसाठी बोलणं या कष्टकऱ्यांसाठी बोलणं, हे जर का माझ्या परिवारावर बितलं, जेव्हा मी माझ्या आईवडिलांना बघून, माझ्या आईवडिलांना बघून जर का बाहेर मला शेतकऱ्यांसाठी लढावं लागलं, तर मला कधीतरी विचार पडला की घरी आई वडील मरण अवस्थेत असताना मी बाहेर कसा काय लढू, कसा काय आंदोलनं करू, काय करू. पण गेल्या 2-3 दिवसापासून आपण सर्वांनी मला धीर दिला. प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणून फोन आले, मेसेजेस आले, आणि मी त्याच्यावरती आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, मी माझ्या वडिलांचीही परवानगी घेतली नाही हा व्हिडिओ बनवताना. परंतु आमच्या परिवारावर तुम्ही असं आणलं. तुमच्याकडे अनेक लोक आहेत, अनेक कर्मचारी आहेत, पण एक परिवार रस्त्यावर येऊन गेला. हे फार वेदना होतात मनातून सांगताना, की कुठलीही खाजगी स्वार्थ नसताना की मी चला येत्या निवडणुकीत कुठे इच्छुक होतो का उमेदवार होतो, तरी असं माझ्यावरती अन्याय करण्यात आला. फार वेदना झाल्यात की या स्वातंत्र्य भारताच्या लोकशाहीच्या गप्पा पारणारा मी जेव्हा माझ्या परिवारावरती आलं, तेव्हा मी हातबल झालो. मोर्चामध्ये, शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये जे काही अनेक लोक होते, त्यांच्या अनेक परिवारांवरती अशी निलंबनाची आणि बदलीची कारवाई करण्यात आली. मी सगळ्या परिवारांना नतमस्तक होऊन माफी मागतो की माझ्या शहाणपणामुळे, माझ्यामुळे तुमच्या परिवाराला अडचण आली, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. परंतु हे किती दिवस सहन करणार आहोत, अजून किती दिवस या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत, हा प्रश्न कधीतरी येतो. आणि माझा कोणालाही विरोध नव्हता माननीय भाईसाहेब, तुम्हाला तर माझा मुळीच विरोध नव्हता. माझा फक्त जिथं अन्याय झाला तिथं अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका घेऊन ही शिरपूर फर्स्टची मशाल आम्ही पेटवलेली होती. परंतु अशा पद्धतीने निलंबन करून माझा परिवार आज तुम्ही रस्त्यावर घेऊन आले, पोटावर लात मारली, आधी बदली करून मानसिक आर्थिक छळ मला, माझ्या पूर्ण परिवाराला झाला. आज आमच्या घरात आमच्याकडे आयुष्य संपवण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. आम्हाला वाटत नाही की जगू, अशी अवस्था तुम्ही माझी करून टाकलेली आहे, माझ्या परिवाराची करून टाकलेली आहे. मी या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की उद्याच्याला जर का तुमच्या घरासमोर मी भीक मागायला आलो, तर मला भीक घाला, 1 रुपया. आणि जर का मी जगलो तरच मी लढत राहील. मला जगवण्यासाठी जर का मी भीक मागायला आलो, काही मागायला आलो, पाठिंबा मागायला आलो, तर कृपया करून कसंही गुप्त पाठिंबा द्या, मागून द्या, पुढून द्या, पण कसंही मला पदरात घ्या. तुमचा एक नातू, तुमचा मुलगा आज मरतो आहे, तो मरण अवस्थेत आहे. उद्याला असा व्हिडिओ बनवण्याची कोणाचीही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे.
आणि मला खात्री आहे की माझा हा तालुका त्याच्या या पोराला, या नातूला, ज्याने गल्लीपासून तर मुंबईच्या मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांसाठी गाठलं, अंगावरती माझा आज घातपात होऊ शकतो, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो, माझ्या परिवारावर घातपात होऊ शकतो, पण आता मी माझ्या परिवारालाही धीर देण्याचं काम करतोय. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले, फोन केले, सहानुभूती दाखवली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पण आता तरी या लढाईमध्ये माघार घेऊ नका. जर भिकेला तुमच्या दारात आलो तर मला भीक घाला आणि या तुमच्या पोराला, तुमच्या या नातूला, तुमच्यासाठी या लढणाऱ्याला जगू द्या. कारण हा जगला तर हा तुमच्याचसाठी लढेल.